ग्लॅमर ते संन्यास, ममता कुलकर्णीचा प्रवास वादाचा ठरलाय। कुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीने ग्लॅमरच्या चकचकीत दुनियेला कायमचा अलविदा करत भगवी वस्त्र धारण केली, पण तिला संन्यासिनीची दीक्षा देण्यावरूनच वाद पेटलाय। ज्या किन्नर आखाड्यातनं तिने दीक्षा घेतली आहे त्याच आखाड्यातनं तिला विरोध होतोय। पाहूया। 90च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी आता संन्यासी झाली आहे। अंगावर भगवे कपडे, खांद्यावर झोळी, कपाळावर चंदनाचा टिळा आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा। संन्यासीच्या वेशातली ममता कुलकर्णी प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात चर्चेचा विषय ठरली आहे। त्यासोबतच वादाचाही। कुंभनगरीतल्या किन्नर आखाड्यानं दीक्षा देऊन ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवलं। त्यानंतर तिचं नामकरण यामाई ममता नंदगिरी असं करण्यात आलं। पण यावरच आता अनेक साधू संतांनी आक्षेप घेतलाय। किन्नर आखाडा किन्नरांसाठी असताना एका स्त्रीला त्यातून महामंडलेश्वर का केलं असा आक्षेप किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी घेतलाय। अखाड़े का नाम ही है किन्नर अखाड़ा। किन्नर अखाड़ा में महिला कैसे? कुछ ऐसी वैसी बात तो नहीं है कि डी कंपनी ने आगे कर दिया ममता कुलकर्णी को, जाओ तुम सनातन धर्म में जुड़ जाओ कैसे न कैसे करके, और फिर बाद में आगे का हम रणनीति बनाए। ममता कुलकर्णी को महामंडलेश्वर क्यों बनाया? अस्तित्व की बात नहीं हो रही है यहाँ पे। फिर उन्हें दीक्षा दीजिए ना, मैं क्या मना कर रही हूँ, दीक्षा दीजिए। मगर अचानक से किसी को दीक्षा देना बिना शिक्षित किए हुए कहीं ना कहीं वो पद प्रतिष्ठा और उसकी गरिमा को गिराने वाली बात हो जाती है। आता या वादामुळे महामंडलेश्वर बनण्यासाठी ममता कुलकर्णीनं किन्नर आखाड्याचीच निवड का केली असा प्रश्न उपस्थित झालाय। किन्नर आखाडा हा सनातन धर्माच्या 13 प्रमुख आखाड्यांपेक्षा वेगळा आहे। किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतर सुद्धा भौतिक आयुष्य जगता येतं। महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार आणि कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते। ये जो महामंडलेश्वर की उपाधि होती है, ये मेरी परीक्षा ली गई। सब महामंडलेश्वर लोगों ने मेरी प्रश्न मुझे पूछे, मेरी अभ्यास के, जिसको हम लोग बोलते हैं परीक्षा ली, मेरी अभ्यास की। 23 साल मैंने क्या तप किया, मैं ध्यान क्या किया, तो हर प्रकार के प्रश्न से मैं पास हो गई, उत्कीर्ण हो गई, तब जाके मुझे महामंडलेश्वरी की उपाधि प्राप्त हो गई। ममता कुलकर्णी गेल्या 1.5 वर्षांपासून किन्नर आखाड्याशी जोडली गेली आहे। शुक्रवारी तिनं आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठींची भेट घेतली। त्यानंतर सांसारिक मोहमायेचा त्याग करत ममतानं किन्नर आखाड्यातून दीक्षा घेतली। त्याआधी तिनं विधीनुसार स्वतःचं पिंडदान केलं। संगमावर जवळपास 2 तास ममता कुलकर्णीच्या संन्यास दीक्षेची प्रक्रिया झाली। संध्याकाळी तिचा पट्टाभिषेक करण्यात आला। 2015 मध्ये किन्नर आखाड्याची स्थापना करण्यात आली होती। सामाजिक कार्यकर्त्या आणि किन्नर नेत्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी त्याची स्थापना केली। त्याच या आखाड्याच्या प्रमुख आहेत। किन्नर समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा त्यामागे उद्देश होता। लक्ष्मी त्रिपाठी या अनेक वर्षांपासून किन्नरांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत। आपल्या वादग्रस्त आयुष्यामुळे ममता कुलकर्णी कायम चर्चेत आहेत। बॉलिवूडमधल्या करिअरला ओहोटी लागल्यानंतर ड्रग्ज रॅकेटशी तिचं नाव जोडलं गेलं। विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी तिनं लग्न केल्याचीही चर्चा होती। आता भूतकाळ मागे सारत तिनं अंगावर भगवी वस्त्र चढवली आहेत, पण तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात सुद्धा वादानच झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।